Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have discussed third number point, derivative of inverse function of differentiation. In this period, we have discussed fourth point, logarithmic differentiation. In logarithmic differentiation, the given function can be expressed as number one, the product of number of function, that is f of x into g of x into h of x. Second, the quotient of function, that is f of x divided g of x. Third number, the function which is power of other function, that is f of x raised to g of x. म्हणजे दिलेलं फंक्शन जे आहे ते दिलेलं फंक्शन नंबर ऑफ प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ फंक्शन असतील किंवा दी क्वोशंट ऑफ फंक्शन असतील किंवा फंक्शन ऑफ द फंक्शन विच इज पॉवर ऑफ अदर फंक्शन असेल. असं ज्यावेळेस दिलेलं फंक्शन एक्सप्रेस केलेलं असेल त्यावेळेस काय करायचं तर दोन्ही साईडला लॉग अप्लाय करायचा. देन टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. त्यानंतर दी यूज द लॉज ऑफ लॉगरिथम टू सिम्प्लिफाय द फंक्शन्स अँड डिफरन्शिएट इझिली. सच डिफरन्शिएशन इज कॉल्ड लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. दोन्ही साईडला काय केलं, लॉगरिथम अप्लाय केलं, लॉग अप्लाय केलं. लॉगचे जे 3 लॉज आहेत ते 3 लॉ अप्लाय करून यूज करून ते सिम्प्लिफाय केले. सिम्प्लिफाय केल्यानंतर डिफरन्शिएट केलं आणि ही जी प्रोसेस आहे डिफरन्शिएट करण्याची त्यालाच म्हणायचं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. तर लॉगरिथमचे 3 लॉज कुठले आहेत तर पहिला लॉ आहे लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. सेकंड लॉ आहे लॉग ऑफ m अपॉन n इज इक्वल टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. आणि थर्ड लॉ आहे लॉग ऑफ m रेज टू n इज इक्वल टू n इंटू लॉग m. हे 3 लॉज जे आहेत आपण 11वीला पाहिलेले आहेत ते 3 लॉज काय करायचे अप्लाय करायचे आणि अप्लाय केल्यानंतर सिम्प्लिफाय करायचं, डिफरन्शिएट करायचं. हे जे डिफरन्शिएशनची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं लॉगरिथमिक डिफरन्शिएशन. तर चला आपण त्यावरती एक्झाम्पल पाहूया. तर एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 1.3. क्वेश्चन आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब डिवाइड इंटू x प्लस 3 ब्रॅकेट इज टू पॉवर 4. आता दिलेलं फंक्शन जे आहे हे कुठल्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलेलं आहे तर काही फंक्शनमध्ये काय आहे प्रॉडक्ट आहे, त्या फंक्शनचा पॉवर आहे, त्यानंतर काही फंक्शनमध्ये डिव्हिजन आहे, कोशंट आहे. असं जर फंक्शन एक्सप्रेस केलेलं असेल तर काय करायचं पाहूया. दिलेलं फंक्शन लिहा y is equal to x plus 1 bracket square divided by x plus 2 bracket cube into x plus 3 bracket is to power 4. It's equation 1 दिलं. taking log on both sides. दोन्ही साईडला log अप्लाय केलं. log y is equal to log of x plus 1 bracket square divided by x plus 2 bracket cube into x plus 3 bracket is to power 4. आता जे 3 लॉज आहेत ते 3 लॉ अप्लाय करायचे, ते सिम्प्लिफाय करायचे. आता मी इथे डायरेक्ट 3 लॉ अप्लाय केले, ते सिम्प्लिफाय केलं. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ x प्लस 1 मायनस 3 इंटू लॉग ऑफ x प्लस 2 मायनस 4 इंटू लॉग ऑफ x प्लस 3. आता 3 लॉ अप्लाय केले, ते सिम्प्लिफाय केलं. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सुरुवातीला लॉग फंक्शन आहे म्हणून लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन जो लॉगचा व्हेरिएबल आहे तो 1 अपॉन लिहायचा 1 अपॉन वाय. पुढे वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच डीवाय बाय डी एक्स म्हणजेच 1 अपॉन वाय डीवाय बाय डी एक्स. लॉग वायचा डेरिव्हेटिव्हला 1 अपॉन वाय डीवाय बाय डी एक्स. तसंच राईट साईड 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह. इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दिस टर्म 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस 1 येईल म्हणून ऑलरेडी ते 2 अपॉन एक्स प्लस 1 आहे. मायनस सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह मायनस 3 अपॉन एक्स प्लस 2 मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह 4 इन
टू 1/x+3 दॅट इज 4/x+3. आता राईट साईड आपल्याला फक्त ओनली dy/dx फाइंड करायची. मग हा y जो आहे तो लेफ्ट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, म्हणून dy/dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3. आपल्याला फायनल आन्सर जे आहे ओनली x मध्ये पाहिजे, म्हणून y जे आहे आपल्याला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू. मग फ्रॉम इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू ठेवली, dy/dx इज इक्वल टू x+1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय x+2 ब्रॅकेट क्यूब इंटू x+3 ब्रॅकेट इज टू पॉवर 4 इंटू ब्रॅकेट 2/x+1 मायनस 3/x+2 मायनस 4/x+3 ब्रॅकेट कम्प्लीट. तर हे आलं दिलेलं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. असं सेकंड एक्झाम्पल पाहूया. y इज इक्वल टू साइन x⁻⁴. आता इथे फंक्शनमध्ये कशी सिच्युएशन आहे पहा, तर दोन फंक्शन आहे, दोन फंक्शनमध्ये काय रिलेशन आहे, तर एका फंक्शनचा पॉवर दुसरं फंक्शन आहे. असं ज्यावेळेस सिच्युएशन असेल त्यावेळेस काय करायचं, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करायचं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दिलेलं फंक्शन जे आहे त्याला इक्वेशन नंबर 1 लिहिलं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेतलं. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन x⁻⁴. आता साइनचा जो पॉवर आहे तो लॉगला काय होईल, मल्टिप्लाय होईल, लॉगरिथम लॉग. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू x इंटू लॉग ऑफ साइन x. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता याचं डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लॉग y चा डेरिव्हेटिव्ह येईल 1/y dy/dx इंटू राईट साईड. आता दोन फंक्शन आहे, दोन फंक्शनमध्ये प्रॉडक्ट आहे म्हणून प्रॉडक्ट होईल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. प्रॉडक्ट टूल आपल्याला झालेला आहे आपल्याला. मग x इंटू लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस लॉग ऑफ साइन x सेकंड फंक्शन ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x1. देअरफॉर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला cos x. मग हा y जो आहे तो राईट साईडला घेतला तर काय होईल, मल्टिप्लाय होईल, म्हणून 1/y dy/dx इक्वल टू x इंटू cot x प्लस लॉग ऑफ साइन x, cos/sin दॅट इज cot. मग y राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट x इंटू cot x प्लस लॉग ऑफ साइन x. बट फ्रॉम इक्वेशन 1 वरून y ची व्हॅल्यू dy/dx इक्वल टू साइन x⁻⁴ इंटू x इंटू cot x प्लस लॉग ऑफ साइन x. तर हे आलं आन्सर बघा. असं थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड नंबर आहे y इज इक्वल टू x⁻tan−1x. आता फंक्शनचा पॉवर काय आहे, फंक्शन आहे. मग दोन्ही साईडला लॉग अप्लाय केलं, दिलेलं फंक्शन लिहिलं, त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. त्यानंतर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साईडला लॉग अप्लाय केला. देअरफॉर लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ x⁻tan−1x. एक्सचा जो पॉवर आहे तो काय होईल, मल्टिप्लाय होईल लॉगला, म्हणून लॉग y इज इक्वल टू tan−1x इंटू लॉग x. आता हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणून लॉग डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर लॉग y चा डेरिव्हेटिव्ह 1/y dy/dx इज इक्वल टू राईट साईड प्रॉडक्ट रूल अप्लाय करा. tan−1x पहिलं फंक्शन ॲज इट इज, tan−1x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1/x प्लस log x सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan−1x 1/1 प्लस x². देअरफॉर 1/y dy/dx इज इक्वल टू tan−1x अपॉन x प्लस log x/1 प्लस x². मग हा y राईट साईडला घेतला तर मल्टिप्लाय होईल, म्हणून dy/dx इक्वल टू y इंटू ब्रॅकेट tan−1x अपॉन x प्लस log x/1 प्लस x². बट y ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 वरून ठेवा इथे. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू x⁻tan−1x इंटू ब्रॅकेट tan−1x अपॉन x प्लस log x/1 प्लस x². तर हे आलं सोल्युशन, फायनल आन्सर दिलेला फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. असं
फोर्थ नंबर एक्झाम्पल घेऊया. y इज इक्वल टू एक्स रेज टू 5 इंटू टॅन क्यूब 4x डिवाइड साइन स्क्वेअर 3x. आता फंक्शनमध्ये काही फंक्शनमध्ये प्रॉडक्ट आहे, डिव्हिजन आहे, पॉवर आहे. असं फंक्शन दिलेलं असेल तर सुरुवातीला दिलेलं फंक्शन लिहायचं, त्याला इक्वेशन 1 द्यायचं, दोन्ही साईडला लॉग अप्लाय करायचा, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. Therefore log y is equal to log of x raised to 5 into tan cube 4x divided sin square 3x. तर मी डायरेक्ट इथे प्रॉपर्टीज किंवा लॉ जे आहे तो लॉ अप्लाय करून ते सिम्प्लिफाय करू. Therefore log y is equal to 5 log x plus 3 log of tan 4x minus 2 log sin 3x. हे झालं सिम्प्लिफाय फॉर्म. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं. मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह आला डिवाय बाय 1/y डिवाय बाय dx. 5 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x प्लस 3 इंटू लॉग टॅन 4xचा डेरिव्हेटिव्ह 1/tan 4x. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 जो लॉगचा व्हेरिएबल आहे तो 1 लिहायचा tan 4x इंटू लॉगचा जो व्हेरिएबल आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह डी बाय dx ऑफ tan 4x. tan 4xचा डेरिव्हेटिव्ह 6 स्क्वेअर 4x. पुढे टॅनचा जो अँगल आहे त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इंटू 4 मायनस तसंच थर्ड टर्मचा डेरिव्हेटिव्ह -2 इंटू लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 साइन 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3x आणि पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याचा जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह साइन 3xचा डेरिव्हेटिव्ह, मग 3xचा डेरिव्हेटिव्ह 3. आता हे सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल तर 1/y डिवाय बाय dx इक्वल टू 5/x प्लस 3 इंटू 4 12 6 स्क्वेअर 4x अपॉन tan 4x मायनस 2 इंटू 3 दॅट इज 6 cos 3x अपॉन sin 3x दॅट इज cot 3x. Therefore dy by dx equal to y into bracket 5/x plus 12 sec square 4x divide tan 4x minus 6 cot 3x bracket complete. But from equation 1 वरून y ची व्हॅल्यू ठेवायची. मग dy by dx equal to x raised to 5 into tan 4x upon sin square 3x bracket मध्ये 5/x plus 12 sec square 4x upon tan 4x minus 6 tan cot 3x bracket complete. तर हे आलं आन्सर फायनल आहे डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू. असंच एक पुढचं एक्झाम्पल पाहू आपण. आता हे पण एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी बऱ्याच वेळेस विचारलेले असं टाईपचं एक्झाम्पल. y इक्वल टू e रेज टू tan x प्लस log x रेज टू tan x. आता इथे 2 फंक्शन आहेत, 2 फंक्शनमध्ये ॲडिशन आहे. ते 2 फंक्शन जे आहेत फंक्शनचा पॉवर फंक्शनमध्ये आहेत. मग इथे डायरेक्ट टेकिंग लॉग घेता येत नाही कारण की आपल्याला असा लॉ नाही आहे लॉग ऑफ a प्लस बी इज इक्वल टू लॉग a प्लस लॉग b. जर मल्टिप्लिकेशन असेल 2 नंबरमध्ये लॉग ऑफ mn असेल, आपण दोन्हीचा लॉग ऑफ mn इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे लॉग m प्लस लॉग n. मग इथे काय करायचं दिलेलं फंक्शन सुरुवातीला लिहायचं लेट y इज इक्वल टू e रेज टू tan x प्लस log x रेज टू tan x. मग पुट करायचं, पहिलं फंक्शन जे आहे u म्हणायचं, सेकंड फंक्शन जे आहे त्याला v म्हणायचं. देअरफॉर y इक्वल टू काय येईल y इक्वल टू u प्लस v. मला फाइंड करायचं आहे dy बाय dx. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला y इक्वल टू u प्लस v चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर ते होईल dy बाय dx इज इक्वल टू du अपॉन dx प्लस dv अपॉन dx. याला इक्वेशन नंबर लिहायचं 1. मग u वरून du अपॉन dx फाइंड करायचा, v वरून dv अपॉन dx फाइंड करायचा, दोन्हीची ॲडिशन घ्यायची, तो असणार आहे फायनल dy बाय dx. तर अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 3 मार्कसाठी बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे पहा. मग नाव फर्स्ट u इक्वल टू e रेज टू tan x. आता याचं डिफरन्शिएट करता येईल, डायरेक्ट हे कंपोजिट फंक्शन आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स du अपॉन dx इज इक्वल टू e रेज टू tan x चा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे म्हणून e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x फक्त x ऐवजी tan x आहे e रेज टू tan x
पुढे चा जो काही पॉवर असेल त्याचा पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, याला इक्वेशन नंबर लिहायचं 2. यू वरून डी यू अपॉन डी एक्स फाइंड केला. तसंच अँड फी इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू टॅन एक्स. आता फंक्शनचा पॉवर इथे फंक्शन आहे म्हणून दोन्ही साईडला काय करायचं, लॉग अप्लाय करायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग देअरफॉर लॉग बी इक्वल टू डायरेक्ट सिम्प्लिफाय केलं टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. म्हणजे दोन्ही साईडला लॉग अप्लाय केलं, लॉग ऑफ लॉग एक्स रेज टू टॅन एक्स, हा लॉगचा पॉवर मल्टिप्लाय होईल टॅन एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स येईल. आता हे झालं सिम्प्लिफाय. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स यायचं. देअरफॉर 1 अपॉन व्ही इंटू डी व्ही अपॉन डी एक्स, लेफ्ट साईडचा डेरिव्हेटिव्ह. आता राईट साईडला प्रॉडक्ट फंक्शन, प्रॉडक्ट रूल अप्लाय करायचं. मग फर्स्ट फंक्शन टॅन एक्स, सेकंड फंक्शन लॉग ऑफ लॉग एक्स. मग फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस आता सेकंड फंक्शन ॲज इट इज लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. देअरफॉर डी व्ही अपॉन डी एक्स इक्वल टू व्ही इंटू ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स अपॉन एक्स इंटू लॉग एक्स प्लस सेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, ब्रॅकेट कंप्लीट. बट व्ही इज इक्वल टू therefore dv upon dx is equal to log x raised to tan x into bracket tan x upon x into log x plus sec square x into log of log x, bracket complete. आता dv upon dx फाइंड केला, त्याला इक्वेशन नंबर लिहिलं 3rd. आता इथे सेकंड आणि थर्ड इक्वेशन जे आहेत ते इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. मग पुढे पुट u is equal put equation 2 and 3 in equation 1 मध्ये पुट केलं तर काय येईल पहा. therefore dy by dx equal to du upon dx plus dv upon dx. मग therefore dy by dx equal to du upon dx ची व्हॅल्यू ठेवली sec square x plus e raised to tan x plus dv upon dx ची व्हॅल्यू ठेवली log x raised to tan x into bracket tan x upon x into log x plus sec square x into log of log x, bracket complete. तर हे आलं सोल्युशन पहा. अशा टाईपचं एक्झाम्पल परीक्षेला 4 मार्कसाठी विचारू शकतात किंवा 3 मार्कसाठी. अशा टाईपचं एक्झाम्पल जर असेल तर डायरेक्ट टेकिंग लॉग घ्यायचं नाही. जर टेकिंग लॉग घेतलं तर तुम्हाला 0च मार्क मिळणार आहेत पहा. त्याच्यासाठी सुरुवातीला जर पहिलं फंक्शन यू म्हणा, सेकंड फंक्शन व्ही म्हणा, पुढे थर्ड फंक्शन असेल तर त्याला डब्ल्यू पण म्हणू शकता तुम्ही. अशा टाईपचं सॉल्व केलं तर ते 3 मार्कला असेल तर 3 मार्क मिळणार पहा. तर लॉगॅरिथम डिफरन्शिएशनवरती आपण काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत पहा. असेच एक्झाम्पल पुस्तकमध्ये पण आहेत काही, ते पुस्तकमधले एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा. पुढच्या लेक्चरला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, जो 5th पॉईंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, तो पाहूया. आता थांबू इथे. थँक्यू.